नमस्ते मित्रांनो, आज आपल्या किचनमध्ये आपण दोन डिश करायची, एक महाराष्ट्रीयन आणि एक पंजाबी डिश. पंजाबीमध्ये मिक्स व्हेज करतोय, महाराष्ट्रीयनमध्ये बटाटा आणि वांग करतोय. या दोन्ही डिश तुमच्यासाठी आम्ही सादर करतोय. पंजाबी डिशमध्ये आपण एकदम चॉपिंग कांदा तेलामध्ये टाकलेला, थोडासा तो भाजतोय. तोपर्यंत आपण महाराष्ट्रीयन डिशसाठी लांबडा कांदा टाकलेला आणि तो टाकतो. तर आपण महाराष्ट्रीयनसाठी असं बेंगन म्हणजे आपलं वांग कापलेलं आहे, असं चौकोनी कट. त्यानंतर बटाटा कापलेला आहे, तो पण असा छान चौकोनी कट कापलेला आहे, जेणेकरून तो शिजावा, व्यवस्थित टेस्ट व्हावी. पंजाबी डिशसाठी आपण व्हेजिटेबल्स शिजवून घेतलेले आहेत हळद टाकून. त्याबरोबर व्हेजिटेबलची ओनियनची ग्रेव्ही तयार केलेली आहे शिजवून. त्यानंतर इथं आपण पेस्ट तयार केलेली आहे, रेड पेस्ट म्हणतोय आपण त्याला. पनीर मॅप्को आहे आणि त्याचबरोबर आपण काजूची पण पेस्ट केलेली आहे, काजू मगज. अशा पद्धतीने आपण डिश करतो. आपण टोमॅटो टाकतोय. चॉपिंग मोठा नकोय, कारण पंजाबी डिश मध्ये एकदम छान शिजण्यासारखा किंवा टेस्ट चांगली येण्यासाठी आपण त्याला करतो. आणि या बाजूला आपण टोमॅटो टाकतो. त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय, साधारणतः 4 चमचे. रेड पेस्ट टाकतोय थोडीशी, रेड चिली पेस्ट आहे. बेडगी मिरची शिजवून टोमॅटो टाकून त्याला पेस्ट केली आहे. आणि मिरची. पहिल्यांदा आपण बटाटे शिजवण्यासाठी ही प्रोसेस करतोय. तर बटाटे शिजल्यानंतर आणि त्या ग्रेव्हीमध्ये शिजल्यानंतर जी टेस्ट येते ती आपण चांगली द्यायची आहे, म्हणून आपण ही पद्धत करतो. गरम पाणी ऍड करतोय बटाटे शिजण्यासाठी. बटाट्याच्या सम प्रमाणात आपण पाणी ऍड केले आहे आणि याला शिजण्यासाठी आहे या पद्धतीत शिजण्यासाठी झाकण लावतोय. इकडं आपल्या या डिशमध्ये, पंजाबी डिशमध्ये, कांदा आणि टोमॅटो चांगला भाजल्यानंतर आपण याची पुढची प्रोसेस सुरू करतोय. तुम्ही पण मित्रांनो, छान रेसिपी आहेत, करा, एकदा घरी करा, टेस्ट करा. एकदम व्यवस्थित टेस्ट होते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला एकदम टेस्टी काहीतरी हवं असेल तर आपली रेसिपी करून बघा. त्यानंतर आपण बटर टाकतोय. ज्युसी आणि एकदम टेस्टी डिशसाठी आपण अमूलचं बटर टाकतोय. त्यानंतर आलं लसूण पेस्ट सगळ्यात महत्वाचं आहे, ते टाकतोय. त्यानंतर हळद, आणि नंतर मिरची. हे सगळं तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो बरोबर आपण भाजून घेतो. नंतर आपण अशा पद्धतीनं मसाले घेतलेले आहेत. धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि चटणी. अशा पद्धतीनं आपण हे टाकणार आहोत. आणि आपण जी बनवलेली रेड पेस्ट आहे ती सुद्धा जास्त थोडी टाकतो. भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये कांदा आणि थोडेसे खडे मसाले टाकून आपण त्याला शिजवून घेतलेला आहे. ठीक आहे.
ही ग्रेव्ही आपण केलेली होती, ही सगळ्यात महत्त्वाची ग्रेव्ही आहे आणि हळद टाकून शिजवून घेतलेली आहे, लक्षात ठेवा. आणि याला आपण 5-10 मिनिटांसाठी परत शिजवण्यासाठी झाकण लावून गॅस मिडियम स्लोवर चांगला 50% शिजला की त्यामध्ये आपण वांगा टाकतोय. वांगी थोडी लेट टाकतोय कारण वांगी फास्ट शिजतात, त्यामुळे बटाटा शिजल्यानंतर 50 ते 60% शिजल्यानंतर आपण त्यामध्ये वांगी टाकतोय. परत एकदा व्यवस्थित त्याला हलवून त्याला आपण थोड्या वेळासाठी शिजण्यासाठी ठेवतो. बटाट्याला मिठाचा फ्लेवर व्यवस्थित जाणवावा यासाठी आपण आधीच मीठ टाकून घेतो. मोठं मीठ टाकलं. छान असं ऑइल सुटलंय. असं ऑइल पंजाबी डिशला सुटणं म्हणजे खूप छान डिश टेस्टी होणं, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय करतो, त्यामध्ये आता व्हाईट पेस्ट टाकतोय आणि आपण जे मसाले काढलेत हे सगळे मसाले टाकतोय. ठीक. व्हाईट पेस्ट टाकतो, काजू याच्यापासून केलेली आपण व्हाईट ग्रेव्ही म्हणतो, तर ती आपण टाकली. थोड्या वेळासाठी शिजवायला लावतो. तर चवीनुसार आपण मीठ टाकतो. अशाच पद्धतीनं परत एकदा त्याला छान असं तेल सुटण्यासाठी आपण याला झाकायला ठेवतो. तर बटाटा शिजवून घेतल्यानंतर मग यामध्ये टाकतोय शेंगदाणा मिक्सर केलेला आहे, तीळ, जिरे आहे, धनेपूड आहे, चटणी आहे, बाकी तुम्ही काय ॲडिशनल मसाले टाकाल ते. महाराष्ट्रीयन डिश आहे त्यामुळे शेंगदाणे येते, खोबरं येते. यानंतर आपण हे सगळं यामध्ये टाकतोय. याची छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि आपल्या महाराष्ट्रीयन चवीची जी रेसिपी तयार करतोय ती एकदम छान अशी तुमच्यासमोर आम्ही दाखवलेली आहे किंवा सादर आहे. यानंतर आपण खोबरं, ओला नारळ मिक्सर केलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये टाकतोय. याची सुद्धा टेस्ट त्याला ग्रेव्हीला अगदी साजेसं जिभेवरती चव रेंगाळल अशा पद्धतीने आपण ती ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आता याचा गॅस पूर्ण स्लो ठेवून आपण थोड्या वेळेला शिजवण्यासाठी ठेवू शकतो. इथं स्लो ठेवतोय. त्यानंतर आपल्या या पंजाबी डिशमध्ये मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला ह्या दोन्ही डिशची पूर्ण डिटेल समजली की काय दोन्हीत फरक असतो आणि काय चेंजेस करावे लागतात. ही डिश आणि या डिशमध्ये किती फरक आहे, हॉटेलमध्ये या डिशचा रेट का जास्त लागतो किंवा याला खर्च किती आहे, हे सगळं तुमच्या समोर आता दिसतंय. असा टेक्स्चर कलर एकदम मस्त आल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो केचप टाकतोय. त्यानंतर आपण गोड साखर टाकतोय. आणि हलवून त्यामध्ये परत एकदा बटर टाकतोय. एवढं छान टेस्ट येण्यासाठी आपण त्याला बटर टाकलेलं आहे. आणि नंतर आपण त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स टाकतो. हे बघा तुमच्या समोर पंजाबी डिशची एक छान रेसिपी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही पनीर वगैरे अशा सर्व डिश करू शकता आणि त्या डिश टेस्टी होतील
हे तुम्हाला आता जाणवलंच असेल. तुम्ही अशा रेसिपी करा आणि आमच्यासोबत जोडले जावा. तुम्हाला कोणती डिश नवीन हवे किंवा पूर्ण रेसिपी हवे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण ती डिश चांगली आणि व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगत राहा की तुम्हाला काय प्रॉब्लेम, काय हवं आहे, नवीन काय हवं आहे किंवा आमच्या डिशमध्ये अजून काय ॲडिशनल करा तुम्ही ते सांगू शकता.